श्री स्वामी समर्थ. आपण प्रार्थना बघितली तर आपण प्रार्थना सकाळी लवकर उठताच देवाजवळ कशी करायची, तर आपल्याला सगळ्यात पहिले प्रार्थना करायची, हे प्राणनाथा, हे स्वामीनाथा, या वेळापासून रात्री झोपेपर्यंत कुठेही काम करेल ते सर्व तुझ्या कृपेनं असेल. जेव्हा काय विसरेल तर त्याची आठवण करून दे. श्री स्वामी समर्थ. दुसरी प्रार्थना, सकाळी प्रातर्विधी वगैरे आठवून तिलक लावून देवाची प्रार्थना करावी. हे देवा, प्राणनाथा, गोविंदा, स्वामीराया, मला अशी कृपादृष्टी द्यावी की प्रत्येक कणाकणात तथा प्राणीमात्राच्या दर्शनात तू मला दिसेल. श्री स्वामी समर्थ. तिसरी प्रार्थना, रात्री झोपताना, हे स्वामीनाथा, हे प्राणनाथा, गोविंदा, जेव्हा माझा मृत्यू येईल, शेवटच्या क्षणी जेव्हा तू माझ्या शरीरातून निघशील, तेव्हा माझ्या मुखातून तुझं आणि फक्त तुझंच नामस्मरण निघू दे. तुला विसरू नको देऊ. स्वामी राया, श्री स्वामी समर्थ. हीच तुला प्रार्थना. हे स्वामी देवा, हीच तुला प्रार्थना. स्वामी म्हणतात, स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नये. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही. जीवनात कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग सापडत नसतात, तेव्हा नवीन मार्ग शोधणं अत्यंत गरजेचं असतं. श्री स्वामी समर्थ. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.